नमस्कार मैत्रिणींनो, संगीता क्रिएशन्समध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत बॅक हुक, ब्लाऊज डिझाईन, कटिंग आणि शिलाईची अगदी सोपी पद्धत. 34 साईज चेस्ट आहे, 1.5 इंच शिलाई मार्जिन आहे आणि 6 इंच इथं शोल्डर आहे, कारण गळा लेंथ कमी आहे. गळ्याची लांबी 9 इंच आहे. गळा रुंदी घेतलेली आहे 2.5 इंच आणि गळा खोली घेणार आहे 9.5, कारण मला तयार 9 इंचाचा गळा पाहिजे. तर पहा, खालच्या बाजूने आता मी 2.5 इंचावरच मार्क करते आणि हा बॉक्स तयार करून घेते. या बॉक्समध्ये तुम्ही गोल गळ्याचं, पान गळ्याचं किंवा पंचकोनी गळ्याचं कुठलाही शेप देऊ शकता. आता मला इथं हलका पानगळा शेप द्यायचा आहे, तो या पद्धतीनेही देऊ शकता किंवा अजून जर तुम्हाला डीप हवा असेल तर तुम्ही या पद्धतीने सुद्धा देऊ शकता. हा डीप पानगळ्याचा शेप झाला, पण मला इथं हलका पानगळ्याचा शेप द्यायचा आहे, त्यामुळे मी आधीचं जे मार्किंग केलेलं आहे त्यावरती कटिंग करून घेणार आहे. तर पहा, कटिंग करून घेतल्यानंतर मी ते कुठलंही कॅनव्हास वगैरे काही न वापरता ब्लाऊज स्टिच करणार आहे, कारण इथं जे ब्लाऊज पीस आहे ते व्यवस्थित आहे, म्हणजे दणकट आहे, त्यामुळे मी इथे व्यवस्थित कॅनव्हास न वापरता ब्लाऊजच्या सुईच्या बाजूने अस्तरचं कापड ठेवून शिलाई मारून घेणार आहे. शिलाई मारताना 1/4 इंच एकसारखी शिलाई मार्जिन ठेवायची आहे आणि शिलाई मारायची आहे. तर पहा, इथे शिलाई मारून झाली आहे. त्यानंतर एक्स्ट्राचं जे कापड आहे म्हणजे गळ्याचं ते कट करायचं आहे. कट करताना एकदम खेटून कट करायचं नाही आणि सेंटरचा जो कट आहे तिथे व्यवस्थित कट द्यायचा आणि साईडला जे कट आहे तिथेही छोटे छोटे कट देऊन घ्यायचे, म्हणजे कापड अस्तरचं पलटवताना व्यवस्थित पलटलं जातं आणि ब्लाऊज कुठेही ओढल्यासारखा किंवा खेचल्यासारखा होत नाही. तर पहा, कापड अस्तरचं कापड मी पलटून घेतलं आहे. त्यानंतर एकदम कडेवरती व्यवस्थित अशी दाबटीप देऊन घेते. दाबटीप देताना अस्तरचं कापड किंवा ब्लाऊजचं कापड गोळा होणार नाही याची काळजी घेऊन अगदी फिनिशिंगसह गळ्यावरती टीप देऊन घ्यायची आहे. तर अगदी सोपी आणि विदाऊट कॅनव्हास ही ब्लाऊजचं कुठल्याही गळ्याचं तुम्ही डिझाईन करू शकता, म्हणजेच पानगळा, चौकोनी गळा, पंचकोनी गळा, षटकोनी गळा, या पद्धतीने तुम्ही कुठलाही आकार देऊ शकता. पण जर ब्लाऊजचं कापड दणकट असेल तर इथं सिल्क ऑर्गेन्झा जर कापड असेल तर तुम्हाला कंपल्सरी कॅनव्हास लावावाच लागतो. तर पहा, गळ्याचं स्टिचिंग झालं आहे. आता साईडचं जे काही अस्तर ओपन होतं त्या कडेलाही मी शिलाई मारून घेते. त्यानंतर एक्स्ट्राचं जे ब्लाऊजचं कापड आहे ते आपण कट करून घेणार आहोत. आता इथे सुद्धा तुम्ही पाहत असाल, शिलाई मारताना अगदी फिनिशिंगसह शिलाई मारायची आहे. अस्तरचं कापड प्लेन करून घ्यायचं आहे, गोळा झालेलं नाही हे एकदा चेक करायचे, किंवा ब्लाऊजचं कापडही सेम त्याच पद्धतीने प्लेन करून घ्यायचं आहे आणि मग शिलाई मारायची आहे. तर शिलाई मारून झाल्यानंतर अगदी काळजीपूर्वक जे ब्लाऊजचं कापड आहे साईडचं ते व्यवस्थित कट करून घ्यायचं आहे. तर पहा, या पद्धतीने साईडचं कापडही कट केलेलं आहे. आता इथे मी सुरुवातीला रेग्युलर ब्लाऊजला जसे टक्स घालतो तसे टक्स घालून घेणार आहे. त्यासाठी 1.5 इंचाचं जे शिलाई मार्जिन आहे ते सोडून मग त्याचा मध्य काढून इथं टक्स पॉईंट घ्यायचा आहे. टक्सची उंची मी इथे 4 इंच घेतलेली आहे दोन्ही बाजूने. पहा, तर इथे 12.5 इंच उंचीचा ब्लाऊज आहे. उंची टक्सनुसार ब्लाऊजनुसार टक्सची उंची बदलते, कमी जास्त होऊ शकते. जास्त खोलीचा जर ब्लाऊज असेल तर तुम्ही इथं 3.5 पर्यंतही घेऊ शकता, पण कमी खोलीचा जर असेल तर तुम्ही 3 इंचापर्यंतही घेऊ शकता. टक्स मारून झाल्यानंतर आता इथे कमरेला कमरपट्टी लावणार आहे. तर कमरपट्टी लावण्यासाठी मी सेंटरचा जो गळ्याचा भाग होता तोच घेतलेला आहे आणि त्या गळ्याच्या भागातूनच 2 पट्ट्यात काढून घेतलेल्या आहेत. आता या दोन्ही पट्ट्या मी एकमेकांना जॉईंट करते. तर कमरपट्टीची लेंथ किती असावी, जेवढी कंबर आहे तेवढी लेंथ आणि रुंदी 1.25 इंच रुंद असावी. एका बाजूने कमरपट्टी दुमडून घ्यायची आहे आणि मग शिलाई मारायची आहे. तर पहा, या पद्धतीने पट्टीची सुईची बाजू वरच्या बाजूने ठेवायची आहे कमरेच्या भागावर आणि 1/4 इंच शिलाई मार्जिन घेऊन पूर्ण ब्लाऊजला शिलाई मारायची आहे. तर या पद्धतीने अगदी कमरेवरती शिलाई मारल्यानंतर ही पट्टी पूर्णपणे आतमध्ये पलटून घ्यायची आहे आणि आतल्या बाजूने शिलाई मारायची आहे. या पद्धतीने तुम्ही कुठल्याही ब्लाऊजला कमरपट्टी जोडू शकता. तर मैत्रिणींनो, आता
पार्ट आलेला आहे, बॅक हुक लावायचं कसं. तर बॅक हुक लावताना काही महत्त्वाच्या टिप्स लक्षात ठेवा. सुरुवातीला पूर्ण ब्लाऊज स्टिच करून घ्यायचा आहे. सुरुवातीलाच कटिंग करून मग बॅक हुक लावायचं नाही. या पद्धतीने पूर्ण ब्लाऊज तयार करून घ्यायचा. सेंटरला मार्किंग करून घ्यायचं आणि या सेंटर मार्किंगवरती इथे कटिंग करून घ्यायचं. कटिंग केल्यानंतर मग दोन्ही साईडला शिलाई मारून घ्यायची आहे. आता शिलाई मारून झाल्यानंतर मी इथे अस्तरच्या ज्या 2 पट्ट्या काढून घेतलेल्या आहे, तुम्ही इथे पहा खूप कमी उंचीच्या मी या पट्ट्या घेतलेल्या आहे आणि या पट्ट्या एका बाजूने दुमडून घेतलेल्या आहे. तर पहा आता मी अगोदर आयपट्टी बनवून घेते. त्यासाठी मी आतल्या बाजूने अस्तरची पट्टी जोडून घेतली आणि आयपट्टी बनवून घेतली. आता आयपट्टी बनवून घेतल्यानंतर मी इथे हुक पट्टी बनवून घेते. हुक पट्टी आणि आयपट्टी जसं आपण रेग्युलर ब्लाऊजला करतो तसंच पद्धतीने घ्यायचं आहे. फक्त इथे आपण रेग्युलर राईट साईडला हुकपट्टी घेत असतो, तरी इथे बॅक हुकला मात्र लेफ्ट साईडला हुकपट्टी घ्यायची आहे आणि राईट साईडला आयपट्टी घ्यायची आहे. या पद्धतीने तुम्ही ब्लाऊजला हुक आयपट्टी बनवून घ्यायची आहे. तुम्ही हवं तरी ते लेस वगैरे वापरू शकता किंवा विदाऊट लेसही तुम्ही ब्लाऊज ठेवू शकता. आता इथे जास्त प्रिंटेड ब्लाऊज आहे त्यामुळे मी ते लेस वगैरे काही लावणार नाही, परंतु ब्लाऊजला मी इथे लटकन यूज करणार आहे. तर पहा या पद्धतीने तुमचं बॅक हुकचा ब्लाऊज स्टिच करून रेडी होईल आणि शिवाय पानगळ्याचा सेपही किती सुंदर आलेला आहे. आता इथे मी छोटंसं लटकन बनवणार आहे, कारण हा ब्लाऊज खरं तर लहान मुलीचंच आहे, पैठणीवरचा ब्लाऊज आहे हा. तर इथे पहा अगदी छोटंसं लटकन बनवण्यासाठी मी अंदाजे 2.5 इंच रुंद आणि 2.5 इंच लांब अशी पट्टी घेतलेली आहे कपड्याची ब्लाऊजच्या, आणि त्यामध्ये लटकन या पद्धतीने ठेवून छोटे छोटे 2 लटकन बनवून घ्यायचे आहेत आणि ते ब्लाऊजला जोडून घ्यायचे आहे. तर मैत्रिणींनो, कालचा व्हिडिओ मी सुंदर सिंपल लटकन बनवण्याचा व्हिडिओचा केला होता. त्या व्हिडिओला तुम्ही खूप छान प्रतिसाद दिला, त्याबद्दल तुमची मनापासून आभारी आहे आणि या व्हिडिओलाही तुमचं असाच प्रतिसाद राहावा याची अपेक्षा करते. आणि हो मैत्रिणींनो, तुम्ही चॅनलवरती येता, व्हिडिओ पाहता, पण व्हिडिओला लाईक करत नाही, तर प्लीज व्हिडिओला एक लाईक जरूर करत जा. आणि जर चॅनलवरती तुम्ही नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला मात्र बिलकुल विसरू नका, कारण लाईक केल्याने अजून व्हिडिओला बनवायला बरं वाटतं, म्हणजे रिस्पॉन्स भेटतो आणि मग आपल्यालाही वाटतं की चला आपले व्हिडिओ कोणाला तरी आवडतात. त्यामुळे व्हिडिओला लाईक न करता जाऊ नका. आवडला असेल तर कमेंट करा. भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. पहा मी इथं सुंदर असे 2 लटकन बनवून घेतलेले आहेत आणि या पद्धतीने आपली पूर्ण ब्लाऊज डिझाईन तयार झालेली आहे.